त्यावेळी मॅडम कधीही असं म्हटलेलं नाही तुम्ही सगळे शिक्षक आले कणकवलीला पोहोचतात वेळेवर सुटतात तुम्ही काय करता तिकडे, परंतु त्यांना सगळा माहिती होतं. आज सर काही बिल्डिंग मधल्या किंवा चाळीतले म्हणायचे सर आज आले नंतर ते चिडचिड व्हायचं. मला माझ्या मिस्टरांचा विश्वास आहे ते थांबले म्हणजे शाळेतच काहीतरी करत असतात. म्हणजे इतकं त्यांचं अगदी जे फिटनेसपणा ठेवलेलं आहे. सकाळी अगदी 5-6 वाजता उठून आज अखेरपर्यंत चपाती 4 चपाती देतात ते खायचं मग जायचं. 2 मिनिटं उशीर झालं तर चालेल कारण नंतर तुम्ही 2 तास लेटच देणार आहे ना. इतकी अगदी जवळून हे केलेलं. त्यानंतर माझा मुलगा जो आहे हर्षल तांबे हा कविवर्य आहे. महाराजांचा फॅन आहे. महाराजांवरती त्याचं पोवाडे वगैरे जबरदस्त करतो. 350वा जो राज्याभिषेक झाला त्यावेळी दानवलीमध्ये आदरणीय माजी उपाध्यक्ष रंजन राणे यांनी त्यांचा गौरव केलेला आहे. अगदी 600-700 लोक होती निस्तब्ध बसून त्यावर पोवाडा त्यांनी म्हटलं. आज वेळ असता तर निश्चितच तुम्हाला देखील त्यांनी केलं असं, परंतु निश्चितच नंतरच्या वेळी आपल्याकडे येईल. अशा प्रकारे उत्तम कवी आहे आणि ह्या मुलाने मला साथ दिलेली आहे. पप्पा कुठेही गडबडायचं नाही. काही वेगवेगळे प्रकार आहेत. आर्थिक असेल काय असेल सगळ्या बाबतीत त्याच्यात कुठे घाबरायचं नाही. प्रत्येक माणसाच्या याच्यामध्ये तर ह्या गोष्टी सगळ्या असतात शिक्षकाला पण असतात, पण मी तिथे दुर्लक्ष केलं. त्या मुलाने मला इतकी चांगल्या प्रकारे साथ दिली आणि माझा कॉन्फिडन्स वाढवला. तुम्ही सांभाळून या शाळेचं काम अविरत करा. दोघांनी मला साथ दिली आणि खरोखर मी आपल्या समोर त्यांचे मी मनापासून आभार मानतो. कुठल्याही गोष्टीचं कमी करायला दिलं नाही. आणि त्याच्यानंतर आता जास्त न बोलता मी फक्त माझी ग्रामपंचायत उरवडे सर्व सदस्य सरपंच उपसरपंच आणि माझ्या गावातले उरवड्यातल्या गावातल्या सर्व बंधू भगिनींचं मी मनापासून ऋण व्यक्त करतो, आभार मानतो. मी आपल्याला आणखी एक सांगू शकतो की या उरवड्यात येण्याच्या अगोदर ज्यांच्यावर माझं प्रेम आहे, ज्यांना मी आपुलकीने बघतो किंवा ऐकतो, तर त्यांची सुरुवातीला ओळख झाली ती म्हणजे साई सृष्टीमध्ये राहत असताना आमचे साहेब सोनू सावंत साहेब यांची ओळख झाली. ती कशी झाली तर साई सृष्टीमध्ये 2018 किंवा 2017च्या दरम्यान पूजा होती आणि